नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आलेला आहे। आपण आता उभा आहोत रामसेतू पुलावर। आपण हे दृश्य बघू शकतो की रामसेतू पुलाच्या तळाला पाणी लागलेलं आहे। या रामसेतू पुलाला पाणी लागल्याचं दृश्य आपल्याला या दृश्यामध्ये दिसून येतं आहे। आणि एकूणच जर आपण पाहिलं गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरामध्ये ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। गंगापूर धरणामधून आज सकाळी 6 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। टप्प्याटप्प्यानं हा विसर्ग वाढवत 11 वाजता 7000 क्युसेकपर्यंत हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आणि पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्यामुळे दर अर्ध्या तासाला गंगापूर धरणातून 1000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येईल। समोर आपण बघू शकतात रामकुंड परिसर आहे। दुतोंड्या मारुती जो आहे तो छातीच्या वरपर्यंत आता दुतोंड्या मारुतीच्या पाणी पोहोचलेलं आहे। त्याचप्रमाणे रामकुंड परिसरातील लहान मोठी मंदिरं जी आहेत ती देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत। टप्प्याटप्प्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येईल। त्यामुळे आता पुढील काही तासामध्ये ही परिस्थिती जी आहे ती आणखीन मोठ्या प्रमाणावर पुराची पाणी पातळी या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसेल। गोदाघाट परिसरात आपण आहोत आणि रामकुंड परिसर याचं दृश्य आपण बघत आहोत। हा आहे रामसेतू पूल। रामसेतू पूल जो आहे तो भाविकांसाठी नागरिकांसाठी आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। धोकादायक पूल हा मानला जातो कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर या पुलाला तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे रामसेतू पूल पाडावा आणि त्याऐवजी नवीन पूल हा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधण्यात यावा अशी मागणी ही येथील लोकप्रतिनिधींनी देखील केलेली आहे। रामसेतू पुलावरून पंचवटी भागामध्ये जाण्यासाठी हा पूल जो आहे तो जोडला जातो, त्यामुळे हा वाहतुकीसाठी प्रमुख पूल मानला जातो। परंतु गेल्या काही वर्षांपासून या पुलाची अवस्था जर आपण पाहिली तर या पुलाला तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे हा पूल हा धोकादायक बनलेला आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये या पुलावरील वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो। आज सकाळपासून ज्या पद्धतीनं नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जर आपण पाहिलं तर संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आता गोदाकाठी मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि त्यामुळे लहान मोठे पूल जे आहेत ते देखील आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। हा रामकुंड परिसर आहे। हा रामसेतू पूल आपल्याला दिसतोय। आपण या पुलावर उभं आहोत। या पुलाला आता पाणी लागल्याचं दृश्य आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून येतं। पुलाला पाणी लागलेलं आहे आणि काही वेळातच ज्या पद्धतीनं धरणामधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे हा पूल देखील काही वेळात पाण्याखाली देखील जाईल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। समोर जर आपण पाहिलं तर गाडगे महाराज पूल आपल्याला दिसतोय। संपूर्ण रामकुंड परिसराचं हे दृश्य पुराचं दृश्य आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात। गाडगे महाराज पूल, रामकुंड परिसर, गोदाघाट परिसर आणि पाण्याचा प्रवाह जर आपण पाहिला तर आता गोदावरीने रौद्ररूप धारण केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो सुरू आहे। गंगापूर धरणातून 7000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि आता 11 वाजेनंतर दर अर्ध्या तासाला 1000 क्युसेकनं हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। काही वेळामध्येच हा पूल देखील पाण्याखाली जाईल कारण पाण्याचा फ्लो जर आपण पाहिला, पाण्याचा प्रवाह जर आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतात की रामकुंड परिसर, रामसेतू पूल जो आहे तो देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। गोदाकाठची लहान मोठी मंदिरं जी आहेत ती देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत। बुधवारी सायंकाळपासूनच नाशिक जिल्ह्याला संततधार पावसानं झोडपून काढलं। आज घाट परिसरामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि शहरामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता गोदाकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, आपलं महानगर, नाशिक।